जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. परत एकदा आज चॅलेंजचा आपला तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण बरोबर आपल्या टायमाला निघालो. 2 ऑफलाईन बुकिंग मारल्या आणि आता आपण ऑनलाईन आलेलो आहोत आपल्या ॲपला. आणि आता ॲपवर बघायचं आपल्याला किती बिझनेस होतोय. तर लेट येण्याचं एक कारण होतं. तर चला आज बघणार आहोत कसा बिझनेस होतो, काय होतंय. आणि आज आपल्याला बहुतेक शेवटपर्यंत रात्री 9-10 वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे. चला तर मग आज सुट्टीचा दिवस आहे, बहुतेक चिल्ड्रन्स डे. जय महाराष्ट्र मित्रांनो. परत एकदा तर आता 4 वाजलेले आहेत आणि आता आपण लॉग इन करतोय परत. सकाळी आपण फक्त 2 तास आपण गाडी चालवली होती आणि घरी जावं लागलं होतं आपल्याला थोडक्यात. पण आता करूयात चालू. सकाळी किती 4 ट्रिप मारले होते आपण. आता बाकीच्या ट्रिप मारायच्यात 4, म्हणजे आता 15 ट्रिप मारायच्यात आपल्याला. तर मोठा टास्क आहे आपल्यासाठी. बघूया कम्प्लीट होतंय का नाही हा मोठा टास्क. चला तर मग 6 वाजलेले. आता मी टाइम का सांगतोय कारण 6 वाजेपर्यंत आपल्या फक्त 10 ट्रिप झाल्यात मित्रांनो. अजून आपल्याला 10 ट्रिप मारायच्यात आणि बिझनेस आलेला आहे 500-550 रुपये. आज आपल्याला खूप कमी टाइम भेटलेला आहे कारण आपली परिस्थिती तशी आहे की काय झालं की आपल्याला घरी पळावं लागतं आणि त्याच्यामुळं आपला बिझनेस पण कमी होतो. आता कमीत कमी 2-2.5 तास दिलेले आहेत मित्रांनो. 2.5 तासात 500 रुपये झालेला आहे आपला बिझनेस. तर चांगला झालेला आहे. मी काय धंद्याला नाव ठेवत नाही, मी काय निगेटिव्ह बोलत नाही की बाबा धंदाच नाही, धंदा संपला, असं झालं तसं झालं, गाड्या वाढल्या, परमिट वाढलं, असं काही बोलत नाही. मी टाईम कमी दिला आहे त्याच्यामुळं धंदा कमी झालेला आहे. आणि आता मी 10 वाजेपर्यंत जोपर्यंत टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत काही घरी जात नाही. आता काय बायको आली घरी, पोरींपाशी थांबली आहे, तर आपण मस्त काम करायचं. आज पण काम करायचं. तर आजचा चॅलेंजचा तिसरा दिवस आहे आणि आपण 2100 रुपयांनी आपण प्रॉफिटमध्ये आहोत. 2 दिवसात 1000 रुपये प्रॉफिट झालेला आहे आपल्याला 2 दिवस. आता आजचा तिसरा दिवस आहे. तर 30 दिवसात चॅलेंज आहे आपलं जास्तीत जास्त अर्निंग करण्याचं. एक रिक्षावाला किती महिन्याला पगार म्हणजे किती कमवतो त्याच्यामधून आपण पूर्ण महिन्याचं अर्निंग, CNG किती लागला तुम्हाला, ऑइल किती लागले, सर्व्हिसिंग कितीची झाली, गाडीला काम असेल तर कुठलं कितीचं झालं आणि वरतून पासिंग बिसिंगचा सगळा खर्च आपण चॅलेंज म्हणून मायनस करणार आहोत, म्हणजे अर्निंगमधून मायनस करणार आहोत. तर आता मी आहे एस्केप थर्मॅक्सपाशी. थर्मॅक्स तुम्हाला माहीत असेल, आतमधलं एकदम MIDC साईडचं. तर तिथं आहे. आता इथून बघूया कंपन्या सुटल्या असतील तर आपल्याला ट्रिप पडेल, नाही तर काय मग MT शोधत फिरत बसायचं. तर तुम्हाला एक न्यूज सांगायची होती मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल नसेल तर पुण्यामध्ये 1000 ई बस येणार आहेत आणि त्याच्यासाठी जो निधी लागतो तो आपण वरच्या केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे. आणि लवकरच आता पुण्यामध्ये 1000 ई बस धावताना दिसतील तुम्हाला. अगोदरच आपल्या रिक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत. म्हणजे धंद्याचं तुम्हाला मी काय असं म्हणत नाही की बाबा उगाच रिक्षा घेतल्या तुम्ही, परमिट घेतलं असं तसं, पण आपल्याचा धंदा थोडाफार त्याच्यामुळं 19-20 होऊ शकतो. आणि 1000 ई बस काय थोड्या नाही आहेत मित्रांनो. म्हणजे बघा आता तुम्ही विचार करा. आता त्याच्यामुळे ट्रॅफिक होणार नाही का? कोणी बोलणार नाही त्याच्यामुळं ट्रॅफिक होते बसवाल्यांमुळं. तर असं असतं मित्रांनो, शेवटी गरिबाच्या पोटावर लात बसते. ठीक आहे, बघूया आगे आगे देखते होता है क्या. तर पहा मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी, तुमचा स्कोर जो आहे, हा जो स्कोर आहे ना, ते सगळं आहे ना ग्रीन मध्ये असेल ना. उबर प्रो जर असाल तुम्ही, डायमंड असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी खास सांगतो मी काय आहे ते बघा. हे खाली तुम्ही ऑनलाईन आहात त्याच्या बाजूला इथे दिसते, क्लिक करायचं आहे. तिथं एरिया प्रिफरन्स आहे. हा आळंदी नको, कोंडवेला पण नाही, कात्रज नाही, वाघोली, कोथरूड, लवळे, हिंजवडी काय नको, विमाननगर नको, कॅम्प नको, मला फक्त पिंपरी चिंचवडचं पाहिजे. हे 2 तास आहेत. ठीक आहे, एरिया प्रिफरन्स 2 तासात. या 2 तासात आपल्याला ट्रिप पडणार मित्रांनो. पडणार म्हणजे पडणार. तर हा फायदा आहे आणि मी असाच बिझनेस माझा कव्हर करतो मित्रांनो. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला स्कोर पाहिजे चांगला तुमचा. हे सगळं तुमचं चांगलं पाहिजे तरच तुम्हाला हा यूज करायला भेटणार आहे मित्रांनो. तर एरिया प्रिफरन्स लावलं आणि लगेच आपल्याला ट्रिप पडली आहे. 2.2 किलोमीटर शिंदे वस्ती गडीमाठ साईडची ट्रिप आहे आकुर्डी स्टेशनवरून. तर असंच धंदा कव्हर करायचा असतो मित्रांनो. चला तर मग कस्टमरला पिक करूया आणि ड्रॉप करूया. तर पहा मित्रांनो,
तुम्ही असं कधी अननोन एरियात गेलात आणि तिथं तुम्हाला लोक एक विचित्रच नजरेने बघतात बघ. आता मी आलोय इकडं दत्तनगर भक्ती शक्तीच्या मागची बाजू. म्हणजे येणारे जाणारे असे बघून जातात जसं काय मी चोरच आहे, मी असं काहीतरी घ्यायला चालू. तर आम्हाला कस्टमरनी बुक केलेलं असतं आणि आम्ही आलेलो असतो. आम्हाला काही नवीन नवीन एरियात जायची काही गरज नसते, म्हणजे हाऊस पण नसते विचित्र जागेत जायची. आणि जिथं रस्ता नसतो तिथं जायची गरज नसते, पण कस्टमर बुक करतात. ठीक आहे, आता गाडी आली मागून. तर भावांनो बघा, आपल्या एका मित्राने आपल्याला विचारलं होतं की तुमचा स्कोअर किती आहे, काय किती आहे, ॲक्सेप्टन्स रेट किती आहे. तर त्यांना दाखवतोय मी. तर होमवर जायचं आहे, मेनूवर जायचं आहे. मेनूवर गेल्यावर हे तुमची प्रोफाईल दिसते, तुम्ही डायमंडमध्ये आहात कशामध्ये आहात ते दिसतंय. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की हे बघा त्याच्यावर 90 म्हणजे माझं रेटिंग किती बघा. हे 1 स्टार 5 जणांनी दिलं आहे, 2 3 3. आणि हे काय एवढं डोक्या म्हणजे कस्टमरला काय समजा बिल वगैरे वाढलं तर कस्टमर स्टार म्हणजे असं रेटिंग देतं. ड्रायव्हरचं काय वर्तणूक आवडली नाही तर देतं. तर आता हे मागचं व्हेकल डॅमेज आणि गाडीमध्ये काहीतरी काम आहे असं कस्टमरचं म्हणणं होतं आणि त्याचं आपल्याला ते त्यांनी रेटिंग दिलेलं आहे. तर हे 9% आहे कॅन्सलेशन रेट. आता 9 कॅन्सलेशन बघा, हे मागच्या 10 ट्रिपमधून आपण 0 कॅन्सल केलेली आहे. आणि ह्या ट्रिप 100 आहेत, त्याच्यामधल्या म्हणजे ॲक्सेप्ट केलेल्या आहेत 100 आणि त्याच्यामधून आपण 91 कंप्लीट केलेल्या आहेत, 9 कॅन्सल केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि हे म्हणजे काय ॲक्सेप्टन्स रेट 57 आहे, म्हणजे जेवढ्या ट्रिप येतात त्याच्यापैकी आपण 57% आपण ट्रिप ॲक्सेप्ट करतो. आता हे खाली बघा, आपण टोटल काय आहे की 13,192 आपण ट्रिप्स मारलेल्या आहेत उबेरला. 7 वर्ष 9 महिने आपण काम केलेलं आहे आतापर्यंत आणि 5,500 आपण 5 स्टार ट्रिपा मारलेल्या आहेत. इथं काय आहे की 7 वर्ष आपण उबेरसोबत आहोत. तर हा होता आपला प्रोफाईल. तर आता 19 ट्रिपा झालेल्या आहेत आणि 1,066 रुपये फक्त झालेले आहेत. कारण काय ते सांगतो तुम्हाला मी. पहिला आपण इन्सेंटिव्ह काढून घेऊया. तर बघा, हे 197 पॉईंट घेतले आहेत, 91 ट्रिपा झालेल्या आहेत आणि धंदा झालेला आहे 5,500. तर 155 रुपये जे आहेत इन्सेंटिव्ह तो आपण काढून घ्यायचा आहे, आपल्याला कॅश आउट करायचं आहे. पुष्टी केलं आहे, 153 तरी येणार आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, आज काय आपण व्यवस्थित काम केलेलं नाही आहे, व्यवस्थित म्हणजे करू शकलो नाही आपण. तर सकाळी आपण किती वाजता 10 वाजता गाडी काढली आणि मुलीला शाळेत सोडलं. तसंच 12 वाजेपर्यंत काम केलं. 12 वाजेपर्यंत ते पण 11:30च्या नंतर आपण ट्रिप उचललीच नाही. काय होतं आहे की 2-3 जणांसोबत तुम्ही थांबला ना, 2-3 रिक्षावाले, तर तुम्हाला ट्रिप पडणार नाही. त्याच्यासाठी मी कधीही सांगत असतो तुम्हाला की एकटं थांबत जावा. तुमची गाडी साईडला असू द्या कुठं असू द्या, पण एकटं थांबा. तुम्ही जर ग्रुपने थांबले 2-3 रिक्षावाले असेल तर तुम्हाला सहसा ट्रिप पडणारच नाही, भले तुमचा स्कोअर कितीही चांगला असू दे काय असू दे. तर आपण उद्यापासून तेच करणार आहे की बाबा मित्र असू नाही तर कोण असू दे, कामाच्या वेळेस कामच. त्याच्यामुळं आपण एकदम साईडला थांबणार आहे, तर लवकर ट्रिप पडते. तर ठीक आहे, 11-11:30 आपण काम केलं. नंतर 12 वाजेपर्यंत काही ट्रिप उचलली नाही, पण ट्रिप पडत होते. आपण म्हणलं कुठेतरी जायचो, आपण आडबाजूला अडकून बसायचो आणि मुलीला घ्यायचे, आपल्याला लहान मुलगी आहे माझी. तर 12 वाजता तिला घरी घेऊन गेलो. नंतर आपण डायरेक्ट किती वाजता गाडी काढली? 4 वाजता. 4 वाजता घरी गेलो, 4 वाजता गाडी काढली. परत 4:45ला घरी गेलो, मुलींना काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन दिला खायला प्यायला. मग परत 5ला काढली. आता वाजलेले 8:30, म्हणजे हे 3.5 तास. आणि किती 3.5 तास 4.5 तास 5 तास 5-5.5 तास काम केलेलं आहे. वाटलं सर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर पहा मित्रांनो, कुठं जायचं असते, कमाईमध्ये जायचं आहे. कमाईमध्ये गेले की आजचा दिवस कुठे हा त्याच्यावर दाबायचं. हे घे, हे बघा 5.5 तास आपण फक्त काम केलेलं आहे, 19 ट्रिपा मारलेले आहेत. आणि काल 6 तास म्हणजे अर्धा तास. काल चांगला बिझनेस झाला आपला. आपलं काम बघा किती आहे, फक्त आता इथं 7 तास दिलेले आहेत बरं का, जास्त तास झाले. 6.5 तास. आणि हे या दिवशी आपण हाफ डे काम केलं 4 तास.
तर तुम्ही पाहिलं असेल मी 7 तासाच्या वर कधी काम केलेलंच नाही आहे आणि 9 तास ॲटलिस्ट जरी काम केलं तरी 1600-1700 रुपये कुठं जात नाहीत. पण व्यवस्थित करायला लागतं आणि सिस्टमॅटिक करायला लागतं. तर उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही. 12-12 तास लोक कामं करतात आणि धंदा होत नाही म्हणतात परत. तर सिस्टमॅटिकपणे काम केलं ना धंदा होतो. तर उद्या शनिवारी आणि चांगलं काम करायचा प्रयत्न राहील आपला. तर व्हिडिओ इथपर्यंतच आहे मित्रांनो. अरे आपलं बिझनेसचं सांगितलंच नाही. हे 1000 जे आहेत उबेरचे आणि आपण 200 कितीतरी ऑफलाईनचे मारले. CNG भरलेलं नाही आहे मित्रांनो. आज कालच्या CNGवर काम करतो आहे आणि इथं 2 कांड्या दाखवते. म्हणजे उद्याचा दुपारपर्यंत आपल्याला CNG होईल ह्याच कांड्यावर, म्हणजे ह्याच गॅसवर दुपारपर्यंत CNG भरूया. आणि काय बरं, साईड ऑइल पण आपल्याला उद्या टाकावं लागेल. उद्या भरपूर खर्च आहे, त्यामुळे उद्या बिझनेस करावाच लागेल. तर हे 200 पकडा ऑफलाईनचे आणि हे 1000, 1200-1250 रुपये आपलं काम झालेलं आहे. फक्त 5.5 तासात 1200 रुपयाचं काम झालेलं आहे. तर व्हिडिओ इथपर्यंतच होता मित्रांनो. काय शिकायला भेटलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप करत जावा मित्रांनो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.